आणि आज दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी बोलण्यासाठी आहेत अभिनेते नंदू माधव. सर, तुम्ही दादासाहेब फाळकेंची भूमिका केलेली आहे, तो चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होतोय, हरिश्चंद्राची फॅक्टरी. कशी काय तयारी केली या भूमिकेची, काय अभ्यास केला? मी तयारी काय केली हे सांगण्यापूर्वी म्हणजे दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण जे बोलत होतो त्यात नुसतं दादासाहेबांच्या बद्दलच आपण बोललो, पण एक मला महत्वाचा उल्लेख इथं असा करावासा वाटतो की दादासाहेबांबरोबर या चित्रपट जनक आपण ज्यांना म्हणतोय त्यांना फार मोठी साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची, सरस्वतीबाईंची. सरस्वतीबाईंनी दादासाहेबांना नुसतंच तुम्ही चित्रपट करा आणि मी तुमच्या पाठीशी असं वरवरचं बोललेलं नाही, तर त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये त्याची प्रोसेसिंग सगळं शिकल्या. दादासाहेब स्वयंपाक करायचे आणि ही सरस्वतीबाई त्यांची लॅबमध्ये जाऊन प्रोसेसिंग करायची फिल्म, त्याचं एडिटिंग करायची. झालंच तर त्याचं परफोरेशन करायला लागायचं, त्यांनी हात खूप दुखायचे, त्यावेळेसची मशीन वेगळी होती. तर हे सगळं प्रोसेसिंग शिवाय त्यांच्या खाण्यापिण्याची आणि कपडे धुण्याची त्या सगळ्या कलावंतांची सगळी तयारी करून देणं हे सरस्वतीबाईंचं आणि त्यांच्या मुलांचं काम. पुन्हा ते नेहमी जे म्हणतात प्रसिद्ध वाक्य सगळ्यांना माहित असेल, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री, तर इथे स्त्री होतीच. नक्कीच. आणि दादासाहेब हे लिबरल आणि प्रोग्रेसिव्ह विचारसरणीचे असल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की फार मोठं व्यक्तिमत्व होतं की त्या काळामध्ये जिथे बायका नाटकाला काम करणं सोडून द्या, नाटकाला जाणं हे सुद्धा वाईट समजलं जाई आणि जात नसत. त्या काळामध्ये दादासाहेब फाळकेंनी सांगितलं होतं की सरस्वतीबाईंना की तू पहिल्या चित्रपटामध्ये काम कर. जशी पहिली स्त्री डॉक्टर आनंदीबाई, तशी पहिली स्त्री म्हणून, कलावंत म्हणून तुझं नाव राहील, तू काम कर. फक्त त्यांनी ते नाकारलं होतं की मला ऍक्टिंग येत नाही, मी तुम्हाला सगळी बाकीची मदत करायला तयार आहे. एक उदार मतवादी, एक पुरोगामी पैलू दादासाहेबांचा दिसतो. सर, तुमच्या भूमिकेविषयी नाही, आता मुळामध्ये मी हे सांगण्याचं डिटेलिंग याच्यासाठी आहे की आता माझ्याबरोबर काम करणारी विभावरी देशपांडे, सरस्वतीबाईंचं काम जिने केलेलं आहे चित्रपटामध्ये, की हे जे व्यक्तिमत्व मी आता रेखाटलं आणि सांगितलं की ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती वेगळ्या पद्धतीने हा माणूस विचार करत असेल, ह्यांच्यातलं रिलेशन कसं असेल. तर ते रिलेशन तयार होण्यासाठी आमच्या दोघांमध्ये आणि आमची फॅमिली म्हणजे भालचंद्र, त्यांचा एक मुलगा, आणि महादेव आणि सरस्वतीबाई आणि फाळके, हे या चित्रपटातलं एक कॉम्बिनेशन आहे. तर ती केमिस्ट्री जमण्यासाठी आम्ही हे सगळं वाचल्यामुळे आणि हे व्यक्तिमत्व एकदा आम्ही वाचले, आणि शिवाय दिग्दर्शक परेश मुकाशी ज्यांनी आम्हाला त्या म्हणजे कुठलीही एखादी घटना करत असताना किंवा एक शॉट देत असताना नंदू फाळकेत्व ठेव, म्हणजे फाळके साधे रिॲक्ट होणार नाहीत कुठल्या गोष्टीला. तर त्यांच्यातला जो तिरकसपणा, त्यांच्यातली जी एक खिलाडू वृत्ती किंवा त्यांच्यातलं मिश्किलपणा, म्हणजे ते फार मिश्किलपणा होते. त्यामुळे या चित्रपटामध्ये अख्ख्या एक थ्रेड मिश्किलपणाचा आणि एक ह्युमरस असा आहे. तर ते परेशने पकडण्याचा प्रयत्न केला आणि आमच्याकडनं ते करून घेण्याचा प्रयत्न केला. मग मी तयारी करत असताना त्यांचं चालणं, बोलणं, वागणं ह्या क्लिप्समध्ये आहेत, तर त्याच्या आधाराने केलं, कारण आपल्याला त्यांच्यावरच्या कुठल्याही फिल्म्स आपल्याकडे नाही आहेत, काही फुटेज नाही आहे. तर ते बघून, आणि याच्यामध्ये फार मोठा वाटा परत मेकअप आणि कॉस्ट्युम म्हणजे मृदुल आणि आमची गीता गोडबोले यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं चित्र रेखाटले आहे आणि जे माझ्या व्यक्तिमत्वाला ते साजेसं करून ठेवलेलं आहे, तर त्यांनी मला सुद्धा सेटवर वावरत असताना एक तो कॉन्फिडन्स येत होता, एक त्यांची चाल, त्यांचं बोलणं, त्यांची वागण्याची पद्धत. तर ह्या सगळ्या माझ्या युनिटच्या मेंबरकडनं ती आणखीन परिपक्व झाली, आणि ती मला वाटतं की मी ऑडियन्सने ठरवायचं की किती बारीक आणि किती सूक्ष्म विचार केला. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या दोघांमधली म्हणजे दादासाहेब आणि सरस्वतीबाई यांच्यातली जी कंपॅनियनशिप होती, आणि ती त्या काळातली, एवढ्या जुन्या काळामधली, ती बघण्यासाठी तरी हा चित्रपट बघावा. आणि आणखी कशासाठी हा चित्रपट बघावा हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय. पण इथे एक ब्रेक घेणार आहोत आपण. फक्त IBN लोकमत.